सत्तेत एकत्र असूनही एकमेकांवर केलेले आरोप, कुठे हातात हात तर कुठे पायात पाय घालत केलेला प्रचार, बंडखोरी, दिलजमाई, एकना अनेक कारणांनी गाजलेल्या महापालिका निवडणुकीचा प्रचार आता थांबलाय. आता सगळ्यांच्या नजरा निकालाकडे आहेत. कोण गुलाल उधळणार, कुठल्या महापालिकेत कोण येणार यावर पैजा लागतील. पण राज्यातील एक महापालिका अशी आहे जी निवडणुकीची घोषणा होताच चर्चेत आली होती. ती महापालिका होती सोलापूरची. मनसे नेत्याचा खून झाल्यामुळे सोलापूर संवेदनशील बनले होते. त्यामुळे भाजप पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी तर काँग्रेस आपले जुने दिवस आणण्यासाठी लढत होते. पण याच सोलापुरात काही लढती रोमांचक ठरल्यात. याबद्दल आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अर्णेश जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. निवडणुका कशा नसाव्यात यासाठी एकेकाळी बिहार आणि उत्तर भारतातील निवडणुकीचा दाखला दिला जायचा. पण आता ती जागा महाराष्ट्राने घेतली आहे. कारण इथं आता हातात शस्त्र घेऊन प्रचार होतोय. तुम्ही म्हणाल ते कसं काय? तर बघा, सोलापुरात अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या तणावातून मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. तक्रारीनुसार हा वाद एवढा वाढला की संबंधित उमेदवाराच्या हत्येच्या या प्रकरणात शालन शिंदे, शंकर शिंदे, सुनील शिंदे आणि आलोक शिंदे यांची नावे आरोपी म्हणून समोर आली असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष सोलापूरकडे. तर सगळ्यात आधी सरवदे यांचा ज्या कारणासाठी खून झाला ते पाहूयात. तर हा सगळा वाद झाला तो प्रभाग क्रमांक 2 क मध्ये. या ठिकाणी भाजपकडून शालन शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्यावरून भाजप उमेदवार शालन शिंदे आणि भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांच्या कुटुंबात वाद झाला होता. दरम्यान भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांनी मयत बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यात चटणी टाकून इतर आरोपींनी त्यांच्यावरती धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केली होती. आता या ठिकाणी शिंदे यांना शिवसेना शिंदे गटातून अफरीन पठाण यांचं आव्हान आहे. निवडणुकीत आमदार, खासदार यांच्या नातेवाईकांना उमेदवारी नको हा फडणवीस यांचा आदेश सगळ्याच भाजप नेत्यांनी कचराकुंडीत फेकून दिलाय. कारण प्रभाग क्रमांक 2 ड मध्ये आमदार विजय देशमुख यांचे पुत्र डॉक्टर किरण देशमुख उभे आहेत. त्यांचा शिंदे गटाच्या गणेश कुलकर्णी यांचं आव्हान आहे. धक्कादायक म्हणजे बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात भाजप आमदार विजय कुमार आणि त्यांचा मुलगा डॉक्टर किरण देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मनसे नेते प्रशांत इंगळे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांनी थेट आरोप केले होते. प्रभाग 2 मधील भाजपचा पॅनल बिनविरोध करण्यासाठी विजयकुमार देशमुख आणि त्यांच्या मुलाने मोठा दबाव निर्माण केला होता. त्यामुळेच मनसे नेता बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला असा दावा करण्यात आलाय. यामुळे ही लढत आणखी लक्षवेधी झाली आहे. तिसरी लढत म्हणजे कोठे घराण्याचा प्रभाव दाखवणारी आहे. कारण प्रभाग क्रमांक 10 ड मध्ये देवेंद्र कोठे यांचे बंधू निवडणूक लढवत आहेत. नोव्हेंबरमध्ये सोलापूरचे माजी महापौर स्वर्गवासी महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांनी 5 माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीपासून भाजपच्या गोटात आलेले आणि अवघ्या काही महिन्यात आमदार झालेले देवेंद्र कोठे यांनी आपले चुलत बंधू प्रथमेश कोठे यांच्यासह त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना भाजपमध्ये आणले आहे. त्यांना शिंदे गटाचे शंकर बटगिरी यांचे आव्हान असणारे आणखी एक लढत म्हणजे प्रभाग क्रमांक 6 ड ची. या ठिकाणी भाजपकडून निवडणूक लढवत असलेले गणेश वानकर यांना शिंदे गटाच्या मनोज शेजवाल यांचं आव्हान आहे. वानकर यांनी ठाकरे गटाचे एबी फॉर्म घेऊन ऐनवेळी भाजपातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे वानकर यांच्यावर जोरदार टीका झाली होती. आणखी एक महत्त्वाची लढत म्हणजे प्रभाग 20 ड मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तौफिक शेख यांना MIMचे अझरुद्दीन जहागीरदार आव्हान देत आहेत. तौफिक शेख यांचा प्रवास काँग्रेस, MIM आणि आता राष्ट्रवादी असा राहिलेला आहे. याच तौफिक शेख यांनी 2014 साली प्रणिती शिंदे यांना विजयासाठी संघर्ष करायला लावला होता. त्यामुळे या लढतीकडे लक्ष असणार आहे. प्रभाग 7 ड मध्ये शिवसेनेचे अमोल शिंदे आणि भाजपचे पद्माकर काळे यांच्यात लढत होते. अमोल शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख तर पद्माकर काळे हे माजी महापौर आहेत. त्यामुळे इथं प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रभाग 22 ड मध्ये किसन जाधव हे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक होते. त्यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश करत भाजपकडून तिकीट मिळवल्याने ही लढतही लक्षवेधी आहे. त्यांना या ठिकाणी आता राष्ट्रवादीच्या जुबेर शेख यांचं आव्हान असणार आहे. आनंद चंदनशिवे सोलापुरातल्या राजकारणातील मोठं नाव असून प्रभाग 5 अ मध्ये ते राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांना भाजपचे समाधान आवळे यांचं आव्हान आहे. महत्त्वाचं म्हणजे आनंद चंदनशिवे यांच्या पत्नी कविता चंदनशिवे या देखील प्रभाग क्रमांक 4 मध्ये उभ्या आहेत. यामुळे ही लढत लक्षवेधी असणार आहे. आनंद चंदनशिवे अगोदर बासपात होते, त्यानंतर ते वंचितांमध्ये आले आणि आता राष्ट्रवादीत आहेत. प्रभाग क्रमांक 15 ड मध्ये काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना भाजपच्या अंबादास कुरगुळे यांचं आव्हान असणार आहे. तर प्रभाग क्रमांक 16 क मध्ये MIMच्या फिरदोस पटेल यांना काँग्रेसच्या सीमा यलगुलवार यांचं आव्हान आहे. फिरदोस पटेल काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत, तर ऐनवेळी त्या MIM मध्ये गेल्याने चर्चेत आल्या होत्या.
दुसरीकडे सीमा येलगुरुवार या माजी आमदार प्रकाश येलगुरुवार यांच्या सून आहेत, त्यामुळे ही लढत चुरशीची असणार आहे. 2017च्या निवडणुकीत 102 पैकी 49 जागांवर विजय मिळवत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर शिवसेना 21, काँग्रेस 14, राष्ट्रवादी 4, MIM 9, बसपा 4 आणि मकपाला 1 जागा मिळाली होती. 1964च्या महापालिका स्थापनेनंतर प्रथमच भाजप सत्तेवर आली होती. 2012ला भाजपचे 26 नगरसेवक होते, पण 2017 साली ते दुप्पट देखील झाले होते. पण पुन्हा सत्ता राखण्यासाठी भाजप जोर लावत आहे. त्यामुळे भाजपने बंडखोरी करणाऱ्या 28 जणांवरती निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये 1 माजी महापौर, 6 माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे आमदार देशमुख यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला दांडी मारून भाजपमधील घडामोडींबाबत आपली नाराजी कायम असल्याचं दाखवून दिलंय. काँग्रेस आघाडीत वंचितांचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या राजकीय भूमिकेबद्दल शंका निर्माण होईल असं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डील झाली आहे. या निवडणुकीच्या आधीच प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले की थांबा, 3 महत्त्वाच्या निवडणुका येत आहेत. नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत. तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा आणि सेटिंग करून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणा, असा दावा सुजात आंबेडकर यांनी केला होता. यावर मी वारंवार सांगितले की माझ्या रक्तात काँग्रेस आहे. काँग्रेस सोडून मी जाऊ शकत नाही. आमची लढाई फक्त संविधानासाठी आहे. यासाठी माझा जीव द्यावा लागला तरी मी द्यायला तयार आहे. त्यामुळे मित्रपक्षांनी कायम दिशाभूल करणारी वक्तव्य करू नये, असे आवाहन त्यांनी केले होते. यामुळे इथे मेळ नसल्याचे समोर आलं होतं. तर दुसरीकडे महानगरपालिका निवडणुकीत मतदानाला अवघे 3 दिवस शिल्लक असताना शहरातील प्रभाग क्रमांक 9D मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तुषार जगका यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे सोलापुरात कोण जिंकणार याचा अंदाज बांधणे धाडसाचे काम झाले आहे. त्यामुळे सत्तेचा गुलाल कोण उधळणार हे निकाला दिवशीच समजणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.